नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी दीपक सरनोबत लाईट हाऊस यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी 12वी त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांच्यासाठी उपयोगी असणारं एक महत्त्वाचं युनिट अभ्यासणार आहोत आणि त्याचं नाव आहे WH क्वेश्चन. आता WH क्वेश्चन तयार करणं हे फारसं डिफिकल्ट काम नाही आहे, पण आपणाला WH प्रश्न बनवण्याची पद्धत माहिती नसते. कोणता WH वर्ड वापरावा, त्याच्यानंतर सब्जेक्ट यायला पाहिजे की वर्ब. मग अशा काही गोष्टींच्या संदर्भामध्ये जर आपण आज बोललो तर तुम्हाला नक्कीच कोणत्याही वाक्यावरून WH क्वेश्चन तयार करता येईल. पाहूया काही उदाहरणं आणि त्यातून समजून घेऊया WH क्वेश्चन. सुरुवातीला एक सेंटेन्स आपल्या डोळ्यासमोर आहे. रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. आणि प्रश्न असा विचारलेला आहे, फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन्ड पार्ट ॲज ॲन आन्सर. अंडरलाईन म्हणजे अधोरेखित केलेला भाग उत्तर येईल अशा पद्धतीनं WH क्वेश्चन तयार करा. आता यामध्ये अ मेडिकल प्रोफेशनल अंडरलाईन केलेला भाग आहे आणि हे जर उत्तर यायचं असेल तर अंडरलाईन न केलेला भाग आपणाला प्रश्न तयार करत असताना उपयोगी येणार आहे आणि तो रायटर्स फादर आणि वॉज सब्जेक्ट आणि वर्ब याचा आहे. आता आपणाला WH क्वेश्चनची सुरुवात कशी करायची, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी पार्ट म्हणजे जो पूरक भाग असेल तो लिहून प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आता जर अ मेडिकल प्रोफेशनल हे उत्तर यायचं असेल तर वाक्याची सुरुवात आपणाला फॉट न करायला हवी, त्याच्यानंतर वॉज वापरायला हवं आणि उरलेला भाग लिहून प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आणि म्हणून आपणाला उत्तर लिहित असताना फॉट वॉज रायटर्स फादर असा तयार करायला हवा आणि साहजिकच उत्तर अ मेडिकल प्रोफेशनल असंच असणार आहे. आणखी एक सेंटेन्स पाहूया. रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. आता अंडरलाईन केलेला पार्ट बदललेला आहे, आले ना लक्षात तुमच्या. रायटर्स फादर हा अंडरलाईन केलेला पार्ट आहे आणि ते उत्तर यायचं असेल तर साहजिकच आपणाला आता फॉटच्या ऐवजी हू हा WH वर्ड वापरायला हवा. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पूरक जो भाग आहे तो आपणाला लिहायचा आहे. म्हणजेच हू वॉज अ मेडिकल प्रोफेशनल असा प्रश्न आपला तयार होईल आणि त्याचं आन्सर असणार आहे रायटर्स फादर. पहिल्यामध्ये व्हॉट वापरला, दुसऱ्यामध्ये हू वापरला, म्हणजे तुमचा वाक्यातला जो अर्थ आहे त्याला अनुसरून आपणाला WH वर्ड सिलेक्ट करायचा आहे. आता पहा, आर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये आमचं घर होतं. आता अंडरलाईन केलेला भाग आहे इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आता हे एक्सप्रेशन जे आहे ते प्लेस इंडिकेट करण्याचं काम करतं, जागा. त्याच्यासाठी आपण व्हॉट पण वापरू शकत नाही आणि हू पण वापरू शकत नाही. फेअर या WH वर्डचा आपणाला वापर करायचा आहे. त्याच्यानंतर वॉज आणि उरलेलं आर हाऊस हे शेवटी प्रश्नचिन्ह आणि त्याच्यानंतर द्यायचं आहे. आणि म्हणून प्रश्न आपणाला अशा पद्धतीनं तयार करायचा आहे, फेअर वॉज आर हाऊस आणि त्याचं उत्तर आहे इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आता अंडरलाईन केलेला पार्ट समजा बदलला आणि तो आर हाऊस असा असेल. आता उत्तर आर हाऊस यायला हवं आणि प्रश्न तयार करण्यासाठी तुम्ही उरलेला भाग साहजिकच त्याचा उपयोग करू शकता. मग आता
WH क्वेश्चन सिलेक्ट करत असताना हू आणि व्हेअर करून चालणार नाही, व्हेन करून चालणार नाही, आपल्याला व्हॉट घ्यावं लागेल. व्हॉट वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. कॅम्पसच्या कॉर्नरमध्ये काय होतं? साहजिकच आमचं घर होतं. हा झाला प्रश्न. म्हणजे प्रश्न कसा असायला हवा, उत्तर काय यायला हवं. उत्तर वाक्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याला अनुसरून आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. पुढचं वाक्य असं आहे, मॅडम क्युरी वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1903. आपणाला मॅडम क्युरी असं उत्तर यायला हवं. याचा अर्थ ही व्यक्ती आहे, तुम्हाला हूचा वापर करावा लागेल. उरलेला पार्ट आहे तसा जोडायचा आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायचा. हू वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1903. क्वेश्चन मार्क आहे. वाक्य हेच असेल पण अंडरलाईन केलेला भाग जर वेगळा असेल तर हू न सुरुवात करून तुम्हाला चालणार नाही. आता अंडरलाईन केलेला पार्ट आहे द नोबेल प्राइज. मग नोबेल प्राइज हे हूचं आन्सर नाही आहे, फेअरचं आन्सर नाही आहे, फेनचं देखील आन्सर नाही आहे. आणि याला अनुसरून मॅडम क्युरी वॉज अवॉर्डेड आणि फॉर फिजिक्स इन 1903 या भागाचा आपणाला वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न तयार करायचा आहे. पुन्हा एकदा आपणाला व्हॉटचा वापर करावा लागणार. व्हॉट वॉज मॅडम क्युरी अवॉर्डेड फॉर फिजिक्स इन 1903. काय अवॉर्ड करण्यात आलं फिजिक्समधल्या कॉन्ट्रीब्युशनसाठी 1903 साली? तर मॅडम क्युरी यांना नोबेल प्राइज देण्यात आलं आणि त्यानं सन्मानित करण्यात आलं. वाक्य तेच आहे पण पुन्हा एकदा अंडरलाईन केलेला पार्ट जर वेगळा असेल, मॅडम क्युरी वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स इन 1903. आता इन 1903 1903 असं उत्तर यायला हवं आणि उरलेला भाग तुम्हाला प्रश्नामध्ये वापरता येतो जर पुढे काळ आणि वेळ कालखंड कालावधी आलेला आहे. इथं वर्ष आलेलं 1903. याचा अर्थ आपणाला फेन या WH वर्डचा वापर करावा लागेल आणि फेन नंतर वॉज वापरायचा आहे. फेन वॉज मॅडम क्युरी अवॉर्डेड द नोबेल प्राइज फॉर फिजिक्स आणि शेवटी क्वेश्चन मार्क आपणाला द्यावं लागेल. म्हणजे वाक्य जरी तेच असलं, उत्तर व्यक्ती आहे मॅडम क्युरी की नोबेल प्राइज आहे की वर्ष आहे, याला अनुसरून आपणाला हूचा, व्हॉटचा, फेनचा वापर करावा लागेल. म्हणजे WH क्वेश्चन तयार करत असताना आपणाला काही गोष्टींची साहजिकच दक्षता घ्यायला हवी. व्हॉट, हू, फेन, फेअर यांच्यापैकी कोणता शब्द आपणाला परिपूर्ण असा प्रश्न तयार करताना उपयोगी पडतो हे जर आपणाला लक्षात आलं तर आपणाला योग्य WH क्वेश्चन तयार करायला काहीही अडथळा येणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. शक्य असेल तर तुमच्या मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही समजून घ्या, इतरांनाही समजून घ्यायला मदत नक्की करा. थँक्यू व्हेरी मच.